गुड इव्हिनिंग. कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन फ्रेंड्स ग्रुप मानकिवली आयोजित साई एकविरा चषक 2026चे पर्व तुम्हाला पाहा मिळतात. आणि या स्पर्धेचे आयोजक आमचे निलेशजी मराठे, त्याचबरोबर पंकजजी भोले आणि निलेश काळेकर उर्फ पेट्रोलभाई यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आज अंतिम नाईट. त्याचबरोबर आमचे भाईजान या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून निसारबाई शेख आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आणि आज फायनल डे नाईट या स्पर्धेची अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला सामना दोन संघामध्ये, एकीकडे टीम जय भवानी शिरगावच्या विरोधात ओमकार मित्र मंडळ वांगणी. टाइम अलर्ट असेल केपी सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला पंच पाहतोय आपण विष्णू शिंदे सर. टाइम अलर्ट आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण सागर इरमाले आणि त्याच्या जोडीला अंशुल. हे दोन बॅटर पाहताय. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्ले दिलीप कांबरीला पाहतोय. चार षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. गेम इज ऑन. टाइम अलर्ट आहे. सामना सुरू होतोय दोन्ही संघांना. विश ऑफ द बेस्ट. पहिलाच बॉल. हो हो, पहिल्याच बॉल वरती या मॅचची मोठी विकेट मिळाली, गोल्डन विकेट. फार मोठा फलंदाजाला बाद केला. पहिल्याच बॉल वरती दिलीप कांबरी यांना फार मोठं यश लाभलंय. सागर इरमाले बॅक टू द पॅव्हेलियन. आज आपल्या महाराष्ट्राचा अर्थातच भारताचा आज मराठी मातृदिन आणि या मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा. कारण आपली मातृभाषा मराठी आहे, आपण मराठी आहोत. ओ या वेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाला डीपेक्षा कव्हरला आल्यास मात्र चौकाराने आगाज करत असताना उमेश यांच्या बॅटमधून पहिला चौकार. दुसऱ्या बॉलवरती उमेश पवार यांच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन वा जेंटल टच केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सरळ दुसरा चार. हे दोन चौकार जरी पहिल्या बॉलवरती मोठी विकेट मिळाली असली तरी सुद्धा दुसऱ्या बॉलवरती लगेचच दोन चौकार आले. बॅक टू बॅक दुसऱ्या आणि तिसऱ्या. ओ हो ओ या ठिकाणी पहा चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. डॉट बॉल आहे. स्लोवन फेकला गेलाय. माध्यमातून दिलीप कांबरे यांना पाहतोय आपण. सध्याच्या घडीला पॉवर प्लेचे पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झालाय. चला यावेळेस खेळाचा प्रयत्न. सिलिमिड ऑफला बॅटकटचा इशारा येत असताना एकेरी धाव मिळाल्या. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला. धाबा झाल्यात त्या 9.
पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का लागला, त्या धक्क्यातून सावरत असताना उमेश यांच्या बॅटमधून 2 चौकार आले, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एकेरी धाव. लास्ट गो दिलीप कांबरे यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हो, आताचा बॉल पुन्हा एकदा 5वा चेंडू, हलकसा अपील केला, अपिलामध्ये जास्त उत्साह पाहिला आणि पंचांनी चेंडू घोषित केला. डॉट बॉल आला, शेवटचा बॉल डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा कळ समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 1 धक्का लागला असताना धावसंख्या शिरगाव संघाची पाहायला मिळते 1-9. पाहिलं तर ॲक्युरेट टाइम 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी ब्रेक घेतला, कारण तुम्हाला हवं होतं आयोजकांच्या वतीने की आम्हाला नाईट खेळायची आहे. मात्र आयोजकांनी ती तुमची सूचना मान्य केली आणि त्यानुसार आता तुम्ही थोडंसं पास केला. चला, ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतो गोलंदाज धीरज कांबरेला पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर 3 चेंडू अतिशय चांगले फेकले दिलीप कांबरे. एक सिनियर खेळाडू आहे या वांगणी टीमचा आणि आता यंगस्टारला संधी देत असताना पाहतोय सेकंड ओव्हर. हो, बाहेर निघाला, दिशापासून थोडेसे पाठलाग केला होता चेंडूचा. यस, ओके, अंपायर यस, कॉल, वाईड कॉल. पहिला बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये पहा मिळतोय. एकदा बाबांतर डबल डिजिट मध्ये धावसंख्या. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला चाललाय, फिल्डर उपस्थित झाल्यात, एकच धाव मिळेल. 11 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. खरं तर 4-4 षटकांचा सामना पाहतो. वांगणीच्या विरोधात टीम जय भवानी शिरगाव, सागर सारखा एक अष्टपैलू खेळाडू, त्यांचा पहिल्याच बॉलवरती बाद झाला. त्यानंतर मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला उमेश पवार, एक सिनियर खेळाडू. 2 चौकार आले त्यांच्या बॅटमधून. कारण जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती सहसा विकेट जातो ना, तेव्हा मात्र आणखीन दबाव येत असतो. मात्र उमेशने ते येऊ दिलं नाही आहे. त्यांनी थोडंसं डिफेन्स करत असताना स्वतःला सावरलं आणि त्यानुसार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. कारण एकाच चौकार षटकार तुमचं दबाव असताना तो पूर्णपणे हटवून ठेवतो, असं चित्र पाहायला मिळत असताना हो, यावेळेस मात्र सरप्राइजिंग डिलिव्हरी, थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना बॉलला पाहिलं गेलं. पुल करायचा होता, बॅट आणि चेंडू यांचा कनेक्शन झाला नाहीये आणि त्यानुसार आणखीन एक डॉट बॉल आलाय. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही. चेंडू चालला होता लॉंगलेगच्या दिशेला, आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता बॉल सीमा पार, चौकार. चौकार येत असताना तुम्हाला पहा मिळतो. खरं तर ह्या ओव्हरमध्ये हा पहिला चौकार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आले, त्यानंतर डॉट चेंडू एकेरी धाव आली. मात्र या ओव्हरमध्ये एक वाईड बॉल आला, एक चौकार येत असताना पाहतोय आपण. स्ट्राईकवरती बॅटर अंशुलला पाहतोय. विकेट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर उपस्थित आहे, त्याच्या वाक्याच्या बाहेर, स्टॅन अँड डिलिव्हर, सिक्सर.
चांगले केले दिलीप होते त्या ठिकाणी. जागा बनवली पुन्हा एकदा फटका चांगला फिल्डर दूर वरते बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला आता फिल्डिंग लावा बांगणे टीम. एक चौकार एक षटकार येत असताना अंशुलच्या बॅटमधून पाहायला मिळतो जो धावसंख्येचा ग्राफ कधीपासून खाली पाहायला मिळत होता. अगदी थांबली होती धावसंख्या मात्र तीच आता झपाट्याने वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2चा के सुरू आहे. शेवटचा चेंडू 25 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. 25 वरती एक खेळाडू बाद झालाय. जय भवानी शिरगाव हा संघ खेळत असताना प्रथम त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना धक्का मिळाल्यानंतर आता अंशुलने चांगली बॅटिंग केली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वॉट अ शॉट सुपर. आणखीन एक चौकार. या ओव्हर मध्ये शेवटच्या 3 बॉल वरती 3 मोठे फटके आले आणि धाव संख्या पाहतोय 29. चला 29 धाबा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धाबा होत्या. या ओव्हर मध्ये तब्बल 20 धाबा. 20 धाब्याचं मोठं षटक पाहायला मिळालं तुम्हाला. खरं तर पॉवर प्ले संपला होता मात्र अंशुलने केलेली फटकेबाजी गँगस्टर आहे. चांगले बॅटिंग केली. सध्याच्या घडीला गरज होती लवकर विकेट घ्यानंतर थोडासा दबाव आला. उमेश पवारने तो दबाव बाजूला सारला आणि त्यानंतर जसा फलंदाजीला स्ट्राईक वरती अंशुल आला त्याच्या बॅटमधून सातत्याने 2 षटकार 2 चौकार 1 षटकार 3 चौकार एकाच ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाले. त्यामुळे आता बांगणी संघाला विचार करावा लागेल की एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे जेणेकरून ही धावसंख्या आता कशा प्रकारे थांबवायची हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं राहील. मात्र एक क्रिकेटचं मैदान आहे ते मोठे मोठे स्कोर होतात कारण मैदान अगदी चांगल्या प्रकारे बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत असतात. तुमच्याकडे खेळण्याची फक्त आठवडी पाहिजे. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे खेळ केला तर निश्चित येथे धाबा होतील. ओव्हर नंबर 3 जय कांबरेला पाहतोय. चला मॅच ऑन करा. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू होतोय. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये. हा नारायण दाब्याचे होणार हर्षल भगत यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल बाटच्या स्वरूपामध्ये आल्यात. धाबा झाल्यात 30. 2 षटकामध्ये आता 30 धाबा बनल्या गेल्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. फिल्डर काय केलं या ठिकाणी. छेल टिपणं फार गरजेचं होतं. बॉलर मात्र भरपूर पुढे निघून गेले. कबसचा फिल्डर होते त्याने प्रयत्न करायला हवे होते. दोघे जण आले. कॉल देणं फार महत्वाचं होतं मात्र अशा वेळेला कॉलिंग झालंच नाही. त्यामुळे ते जीवनदान मिळत असताना उमेश पवारला ज्याच्या बॅटमधून 2 चौकार अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. गोलंदाज हायवे एंड कडून. ओव्हर नंबर 3
यावेळेस पुन्हा एकदा हो या ठिकाणी झेल स्वीकारला जातोय. चांगला कॅच टिपलाय. फलंदाज बाद. मोठा धक्का लागत असताना अंशुलला मात्र माघारी परतवलं, ज्याने आक्रमकतेने बॅटिंग केली होती. विकेट नंबर 2. विकेट गिरे तो दिल जंपिंग जपांग जंपक जंप. च्या विकेटची तलाश होती. अखेरकार तलाश संपली आहे, कारण ज्या फलंदाजाने आक्रमकतेने बॅटिंग केली होती त्याला मात्र अखेरकार बाद केलं. वारंवार लेग स्टंपला खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा बाउन्स मिळाला, थोडासा उसळता चेंडू फेकला, त्याच्यावरती मात्र एज लागली आणि पाठीमागे झेल टिपला गेला. नवीन बॅटर मैदानावरती प्रेम आलाय. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पहा मिळतोय. पहिलाच बॉल. बॉलर्स ड्राईव्ह बॅक करायचं होतं, मात्र सबळ चेंडू राहिला. कीपर गेल्या तोपर्यंत सिंगल एकवटण्याचा बळ होता आणि त्या बळीमध्ये मात्र एकेरी धाव येत असताना चला नेक्स्ट मॅच चिखलोली ठाकूरपाडा आणि कात्रप दोन्ही टीमची कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. ओ व्हाईट यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. थोडासा कमबॅक राहिला वांगणी टीमचा. विचार केला तर या ओव्हरमध्ये एक विकेट मिळाली. चेंडू डॉट फेकण्यात आल्यात. नेक्स्ट बॉल. बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर जजमेंट कोण करणार? दिलीप कांबरीने कॉल दिलाय आणि फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. या ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट मिळाली. चांगली गोलंदाजी होत असताना पाहतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये जय कांबरेला पाहिला आपण, ज्याने 2 विकेट मिळवल्यात. नवीन बॅटर. चला बॅटर लवकर चला, जास्त वेळ नको. तुम्ही सुद्धा सहकार्य करा. लक्षात ठेवा तुमच्यासाठी 20 मिनिटाचा वेळ होता. बांगणी संघ अद्यापर्यंत 17 मिनिटाचा वेळ घेतलाय. हो स्कूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॉल हवेत आहे. काय केलंय या ठिकाणी? खराब फिल्डिंग. गीतेश फिल्डिंग खराब झाली त्या ठिकाणी. 1 धाव होती तिथे मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या. यंगस्टर आहे, समजलं नसेल. चेंडू अगदी वेगाने आला आणि बॉलला आतमध्ये ढकलायचं होतं, मात्र ढकू शकले नाही. या शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 3 ओव्हरचा केस समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या. 36 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव. आग लावलेली आहे, कमी करा. यस ओरिजिनल नारायण धाबा नंबर 1 कुक आमचे सुनीलजी पवार. सातत्याने त्यांचं गुणगान गायलं जाते, कारण त्यांच्या हाताला भरपूर चव आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नारायण धाबा नंबर 1 वरती जाता तेव्हाही लज्जत तुम्हाला पाहा मिळते. फटका चांगला. स्टन अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकार.
स्कोरबोर्डवरती श्री आलाय. शेवटचा अंतिम षटक घेऊन आता मात्र धाबा चांगल्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतात. टीम जय बाबानी शिरगाव संघ पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. हलकसा अपील, डायरेक्ट हिट, काम तमाम. ओहो, आणि जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतं ना उमेश सर, तेव्हा असं चित्र सातत्याने पाहायला मिळतं. तेच चित्र राहिलंय. गोलंदाज पुढे सरकला आणि त्याने डायरेक्ट हिट दिलाय, फलंदाज बाद. चला टाइम झालेला आहे, लवकर चला. आता DRS ला सुद्धा ओके चेक केलं जाईल इथून. चला आपण बॅटर आउट आहे, रन आउट आहे. चला बॅटर या. चला चला नेक्स्ट बॅटर लवकर चला. त्याला कुठं बोलवाल, आयोजन तुम्ही जा निलय का नको नको ना, फक्त बघा. चला बॅटर चला लवकर. धाबा झाल्या तर 42 वरती 4 विकेट गेल्यात. अद्यापर्यंत पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर रनआउटची विकेट आली. चला चिखलोली, ठाकूरपाडा आणि कात्रप संघ टॉससाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. आणि जर इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन नसेल तर 2 धावांची पेनल्टी आहे ना. हा, जर कॅप्टन नसेल तर त्या संघाचा समोरचा कॅप्टन असेल त्याला टॉस विन दिला जाईल. आणि सामना सुरू होऊन जर आला नाही तर मग पेनल्टी आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी निघाल्यात, खराब फिल्डिंग आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 44 धाबा. आहे चला फायर डिलिव्हरी आहे. चला प्रत्येक बॉल चेक होतोय, लक्षात ठेवा. हरकत नाही आहे, सामना सुरू करा. 44 झाल्यात. 44 वरती 4 खेळाडू बाद. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, डायरेक्ट हिट आणि आता सुद्धा फलंदाज बाद. रनआउट, आणखीन एक विकेट गेली. नवीन बॅटर हेमंत पवार या मैदानामध्ये येत असताना तुम्हाला पहा मिळतात. या षटकामध्ये 2 खेळाडू रनआउट झालेत. एक कुंदन भोसले आहेत स्ट्राईक वरती. चांगला खेळ चालला होता, 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता. 4थ्या ओव्हरमध्ये अद्यापी एकही मोठा फटका पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. 44 लागल्या धावपळकावरती 5 विकेट गमावल्यानंतर. फटका चांगला आहे, सरळ केल्यात. लॉंगॉनचा फोल्डर पुढे सरकलाय. गुड फोल्डिंग, गुड ड्रॉ. अतिशय जलद गतीने चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकला. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याचा अवधी होता. शेवटचा बॉल
टार्गेट सेट करणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर 50-50 प्लस धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. एखादी विकेट आली तर मग धावसंख्या जागेवरच थांबेल. त्यासाठी हा टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. लास्ट टू गो. बिगिट करायचं होतं. पुन्हा एकदा फलंदाज रनआउट. चांगली गोलंदाजी. एकाच ओव्हरमध्ये 3 खेळाडू रनआउट झाले आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 45 वरती थांबवलं. 46 ची गरज असेल टीम वांगणी संघाला. कॅप्टन या टॉससाठी सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा आणि त्याच्या विरोधात कात्रप संघ हा हर्षलजी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास आपण टॉस करतो. चला टॉस करू. 4 षटकांचा सामना असेल. हेड इज अ कॉल. हेड आलाय. कात्रप संघ टॉस जिंकला. निर्णय सांगतो 2 मिनिटं. लवकर निर्णय घेत चला. जास्त उशीर नका करू. हो, नंबर 1 नारायण धाब्याचे मालक युवा उद्योजक हर्षदजी यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. हर्षदजी भगत यांचा या स्पर्धेचे आयोजक निलेशजी मराठे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सदिच्छा सन्मान होत असताना दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस आहे हर्षद भगत. आणि म्हटलं जाताना आगरी कोळ्यांची दुनियादारी आणि नारायण ढाब्याची बातच न्यारी. आगरी कोळी जर स्पेशल तुम्हाला जेवण अगदी चव चाखायची आहे तर त्याचं खवयांसाठी एकमेव ठिकाण ओरिजिनल नारायण ढाबा. आणि सध्या तीच ॲडव्हर्टायझिंग ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. ज्याच्या नावामध्ये पॉवर आणि ज्याच्या हाताला एक वेगळी चव, ते नाव म्हणजे कुक सुनील पवार. आणि एकदा तरी आयुष्यात आहे ना, जर तुम्ही मुंबईकर आहात किंवा खरं तर वेगवेगळ्या राज्यातून जर महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि आगरी कोळी तुम्ही जेवण आणि त्याची खरी चव चाखायची आहे तर नारायण ढाबा नंबर 1ला आवर्जून व्हिजिट करा. नाव बॅक टू क्रिकेट. जवळ ऑनगोईंग मॅचमध्ये आज 27 फेब्रुवारी या स्पर्धेचा फायनल डे नाईट क्रिकेट आहे आणि त्या सोबतीनं आज मराठी भाषा दिवस. गौरवास्पद, अभिमानास्पद खरं तर आजचा दिवस. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. सह्याद्रीच्या दराखोऱ्यातून अगदी छत्रपती शिवरायांनी भगवा फडकवत ठेवला आणि तदनंतर याच मराठी भाषेला खरं तर एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम कवी कुसुमाग्रज खरं तर अनेक वेगवेगळ्या साहित्यकारांच्या माध्यमातून करण्यात आलं. गर्व आहे मला मराठी असल्याचा, मी मराठी बोलत असल्याचा. आणि मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. साई एकविरा चषक आपण पाहता. एक अतिशय भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा साई एकविरा चषक. आणि आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला चॅम्पियन, रनरअप, 3rd, 4th, 5 अशा तब्बल विजेत्यांची या ठिकाणी रेलचेल पाहायला मिळेल. अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धा आतापर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये फक्त सुरुवातीचे जे 3 सामने आहेत त्याच्याच धावा मोजल्या जातील, या सगळ्यांनी काळजी घ्यायची. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. एका बाजूला टीम तुम्ही पाहता ओमकार मित्रमंडल वांगणी आणि त्यांना फाईट करतोय मैदानावरती जय भवानी शिरगाव. डाव संपला मैदानावरती. पहिला रन्स बनलेत 45 आणि 46 धावेचं लक्ष
या मॅचमध्ये पार करायचं आहे. सेचाळीस लक्ष. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राणदेवनी राखी तो मी स्वराज्याचं तख्त, सहसरत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. मुजरा मानाचा. बदलापूरच्या तमाम क्रिकेट प्रेमींना जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. साई एकविरा चषक, महाराष्ट्र पोलीस, निसारभाई शेख त्यांच्या कर्तृत्वाला क्रिकेटचा सलाम देणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दोन नामवंत क्रिकेटर्स निलेशजी मराडे आणि त्यांच्या सोबतीनं पंकजी बोले माणकिवली, आणि त्यांच्या सोबतीनं तुम्ही पाहताय दोस्ती दुनियादारीतील एक मोठं नाव पेट्रोल भाई पुरस्कृत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मॅचचा दुसरा डाव टायमर आपण सेट करतोय. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायचे, त्याची काळजी घ्या फिल्डिंग टीम. सलामीची जोडी मैदानावरती झाले इंटर. दिलीप कामरी ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑन साईडला खेचला, आडवा बॅक न पॉवर प्ले सुरू. अमर विकेटला फोल्डर, एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलला डाव या ठिकाणी सुरू झाला. 46 लक्ष. खूप चांगल्या रन्स बनलेत. 46 रनचेस या मॅच मध्ये पार करायचं. एक चांगलं टार्गेट सेट झाला मजाल मॅचला. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाची जोडी मैदानावरती खेळतीये. लाफ्थाम ओव्हर द विकेट. टप्पा पडला, आला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावात आवाज तुम्ही ऐकलात, नारिवलीचा बुलंद आवाज. खरं तर एक काळ जुने जाणते जे क्रिकेटर्स आहेत ना, त्यांना माहिती असेल बदलापूरचं क्रिकेट आणि समालोचक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाचं अतूट नातं होतं ते नाव म्हणजे जगदीशजी पाटील. बॉल तयार. पहिला सिंगल, दुसरा बॉलवरती डॉट. आता देखील खाली राहिला. विकेटनं थोडा धोका दिला. पडला होता गुडलँड स्पॉटला, इतका खाली राहिला. सबमरीन बॉल, डीप राहणारा चेंडू होता. बॅटिंग चांगली आहे वागणीकडे. मात्र जे सध्या बॉलिंग युनिट आहे शिरगाव, जय भवानी शिरगाव संघाकडे, सध्या बॉलर्सला खूप मोठं बेनिफिट मिळालं आहे. कारण बॅटिंग धुवाधार झाली. अंशुल आणि त्याला साथ देत असताना फलंदाज उमेश त्याच्या बॅटमधून खूप सुंदर रन्स बनल्या. पार्टनरशिप चांगली झाली. फिनिशिंग टच देखील तितकाच चांगला आला शिरगावला. हा अर्ध्या विकेटवर आहे. हा खराब होता. हा मारायला हवा होता बॅट्समननं, मात्र तो जाऊन पॅडवरती आदळला. लेग बाईचा इशारा अंपायरचा. एक सिंगल जोडली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती 2. संत वाहते इंद्रायणी. या प्रकारे अगदी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आज मराठी भाषा दिवस. मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला असायलाच हवा. सध्या चुकतो कधी कधी आपणच. भैया कधी कधी मराठी बोलायला ट्राय करतो, आपण त्याच्यासमोर आपली तोडकी मोडकी हिंदी ट्राय करतो आणि मग त्याला सोपं होऊन जातं त्याची हिंदी म्हणायला. खूप कमी असे मराठी माणसं तुम्हाला पाहायला मिळतील जे बाहेर प्रांतामध्ये किंवा विविध ठिकाणी गेल्यानंतर मराठी भाषेचा वापर करत असतील. मग मोस्ट ऑफ असे तुम्हाला एम पीचे खूप लोक पाहायला मिळतील जे मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला हिंदी भाषा जपताना पाहायला मिळतील. चुकी आपलीच, आपले जात आपले छोट. बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड. टिपलाय झेल. धक्का लागला मैदानावरती पहिला. टीम वांगणीला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज मैदानावरती परतला शून्यावरती. अगदी आपण पाहिलं 3 बॉल डॉट खेळला. फलंदाजी करताना जर तुम्ही पाहिलं रुपेश कामरी, त्यामुळे थोडंसं दबाव आता वाढला. 46 रनचेस. 4 ओव्हरमध्ये जास्त महागडं वाटत नव्हतं, पण पहिल्या षटकामध्ये कोणताही चौकार षटकार नाही आहे. खूप चांगली बॉलिंग सध्या करताना सिद्धेश तुम्हाला पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आहे सिद्धेश आणि एक चांगल्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करताना आपण सिद्धेशला या ठिकाणी पाहता. अंतिम बॉल पहिल्या P1 मधील फक्त 2 धावा.
बॅटिंग करणाऱ्या टीमला आतापर्यंत त्यांच्या वाट्याला आलं. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर षटकातील अंतिम बॉल P1 मध्ये. पाहूया फिनिश कसं करेल टीम वांगणी. फटका ऑन साइडला चांगला चालला बॉल डीप मध्ये मिड विकेटला आणि हा आलाय षटकार. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करताना फलंदाज पाहायला मिळाला. प्लस डगआउट मधनं सेट होऊन आले. टीमची खराब होती त्या खराब परिस्थितीतून टीमला सावरणारा हा षटकार येतो. डाव संपला पहिल्या षटकाचा. रन झाले 7. बनवायचे अजून आपण पाहिलं 8 धावा झाल्यात. एक लेग बाईज होती ती बॉलर्सच्या खात्यामध्ये टॅली होत नाही मात्र स्कोर कार्ड वरती जोडली जाल. म्हणजे आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी करायच्यात 18 चेंडू आणि 38 धावा. कम ऑन डीजे. शूरवीर तानाजी मालुसरे त्याच्या जीवनचरित्रावरती आज 400 वर्षानंतर चित्रपट आला आणि सिनेमासृष्टीला सांगून गेला की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा कसा होता. अतिलंगीन कुंढाण्याचं मग रायबाचं आणि हात तुटल्यानंतर देखील लढणारा शूरवीर तानाजी मालुसरे तुम्हाला पाहायला मिळाला. ज्यासाठी स्वतः राजे कोंढाण्यावरती आले आणि त्यानंतर स्वतः श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे म्हणाले गड आला पण सिंह गेला. टीमची टोटल धावफलकावर 8 धावा झालेत. मॅच आता चांगली होईल. 18 चेंडू अजूनही 38 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात. बॅटच्या समोर फ्लिक केलाय. मनगटाच्या सहाय्यानं वळवताना पाठवलाय अगदी मधोमध मिड विकेटला आला हा षटकार. 6 धावा. आधी फलंदाज बाद झाला दिलीप. त्यानंतर रुपेश कांबरी. एक षटकार जरूर त्याच्या बॅट बनाला. साई घोळे त्याच्यावरती नजर आहे सध्या आता टीम वांगणीची त्यांच्या पाठीराख्यांची. आता बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाजाला युवा पवार आणि पहिल्या बॉलवरती षटकार नंतर विकेट आणि परत आली या विकेट. लगातार 2 बॉलवरती 2 धक्के दिलेत पवारनं आणि पवार दाखवतो आपली पॉवर. फलंदाज बाद तयार. महाराष्ट्रातील एक आगरी भाषेतील आगरी आवाज जो खरं तर एक वेगळ्या शैलीनं जनतेपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचला दशरथजी पाटील सरांचा. बॉल इज ऑन हॅट्रिक नाव. या स्पर्धेतील आज महत्वपूर्ण सामना मैदानावरती खेळतीये टीम जयभवानी शिरगाव. ओमकार मित्र मंडळ वांगणीच्या समोर. हॅट्रिक येणार का? निर्णायक क्षणाला सामन्यामध्ये कमबॅक गोलंदाज करून देणार का?
युवा पवारचा हॅट्रिक बॉल, संधी आहे लॉंग ऑनला फील्ड आणि युवा पवारने घेतली आहे हॅट्रिक आणि आपल्या नावावरती एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करताना बदलापूर परिसरातील कात्रपचं नाव पवारदीप पाव युवा पवार त्याच्या नावावरती होतीये साई एकविरा चषकातील ही हॅट्रिक तुम्ही या ठिकाणी पाहताय. जय भवानी शिरगावच्या नावावरती, सॉरी कात्रपनं डिसिजन पेंडिंग ठेवला होता त्यामुळे आपण कात्रपची चर्चा करत होतो. जय भवानी शिरगाव करते फोल्डिंग आणि युवा पवारच्या नावावरती आली या स्पर्धेतली हॅट्रिक. अभिनंदन युवा पवार आणि टीम जय भवानी शिरगाव. कात्रप सोबतच चर्चा करत होतो की डिसिजन आपल्याला कळवायचा आहे. प्रतिस्पर्धी टीम कॅप्टन देखील विचारतोय डिसिजन कळवायचा टीम बॅटिंग. ओके चला क्षेत्ररक्षणासाठी आपण देखील रेडी राहा. जसा सामना फिनिश होईल आपण मैदानावरती प्रिपेअर करायचं. दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध सातत्यानं अनेक वेळा खेळत आलेत. बदलापूर क्रिकेट संघटनेअंतर्गतच्या सगळ्या टीम्स एकमेकांच्या विरुद्ध आज देखील आपापल्या गावासाठी आपल्या टीमच्या नावासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी झुंज देताना पाहायला मिळतील. आज मात्र स्वप्न प्रत्येकाचं एकच असेल ते म्हणजेच साई एकविरा चषक जिंकण्याचं. धावफलकावर धावा आतापर्यंत झाले 14. युवा पवार जय भवानी शिरगावचा ट्रम्प कार्ड काढली हॅट्रिक. तदनंतर अंपरचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. खूप चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत बाहेर निघाला. 3 कॅमेरा सोबत ही स्पर्धा युट्यूब वरती तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळते. विकेटचा ग्राफ खूप मोठा, टार्गेट 46 आणि सध्या थोडा मागे पडला. 3 फ्रेम मध्ये हा टेलिकास्ट तुम्हाला दाखवला जातं. वॉर मध्ये जो ऑपरेटर आहे आज सगळे म्हणत असतील तोड नाही आमच्या वाघाला. टीमची टोटल धावफलकावरती सिंगलला पुढे जाल. 16 धावा अजूनही न बनवायच्या 30 आणि बॉल शिल्लक आहेत 13. विकेट खूप जास्त गेले, 4 विकेट. टॉप ऑर्डर खूप लवकर कोलॅप्स झाली आहे. आता एक नाव अजूनही आहे साई. अर्ध्या विकेटवरती टाकला होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, त्याला वळवला बॅकवर्ड स्कोअर लेगला. एक सिंगल घेतली आहे. 2 षटकांचा खेळ मैदानावरती झाला. या ठिकाणी पूर्ण या ओव्हरमध्ये हॅट्रिक काढली युवा पवारनं आणि एक चांगल्या स्टेजला आणलाय जय भवानी शिरगाव या टीमला. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात त्या म्हणजे 29. बारा बॉल 29 धावायची गरज. दरी खोऱ्यातून नाद घुमुद एकच दिन राती. मी मराठी, आज मराठी भाषा दिवस. इथे फुल टॉस आणि त्याच्यावरती झालेत या ठिकाणी बॅट्समन प्ले डाऊन. जवळजवळ बल्स देखील बाउंड्री पर्यंत फ्लाय झाल्या आणि आली विकेट. फलंदाज बाद. रोज वेगवेगळ्या टीम्स, रोज काहीतरी नवीन खरं तर या ठिकाणी ऑर्गनायझर्स तुमच्या समोर घेऊन येत आहेत. आज 2 सेमीफायनल, एक फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. खूप लवकर आजचा शेड्यूल सुरू झाला. बरोबर अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी मॅनेजमेंट
प्रॉपर प्लॅन सोबत पाहिजे. आज जवळजवळ 1 वाजेपर्यंत हे सगळं शेड्यूल फिनिश करायला ट्राय करतील इकडे सगळे ऑर्गनायझर्स. धावफलकावरती धावा 17. समीकरण आहे 11 चेंडू 29 धावा. 17ला 5 बाद. त्याच्यामुळे सध्या अजूनही टेन्शन वाढलेलं आणि दोन्ही आता टलंडस बॅटिंगसाठी आलेत. हा देखील फटका फसलाय. समोर शॉट एक्स्ट्रा कव्हर टिपलाय झेल. एकाच मॅच मध्ये जय भवानी शिरगावचे गोलंदाज 2 हॅट्रिक्स काढून एक नवा कारनामा बदलापूर क्रिकेट अगदी या परिसरात नोंदवतील का, लक्ष त्या गोष्टीकडे देखील जरूर लागलं. कारण मागचं षटक होतं युवा पवारचं, त्यांना घेतली शिरगावसाठी हॅट्रिक. इथे आता तिसरं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रवी जाधव आणि त्यांना लगातार 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना बाद केला. येणाऱ्या बॉलवरती जर त्याला विकेट मिळाली तर बॅक टू बॅक ओव्हर्स आणि बॅक टू बॅक हॅट्रिक्स, एकाच मॅच मध्ये 2 हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळू शकतील. टीमची टोटल धाव फलकावर 17ला थांबली आहे. बनवायच्या 46. पहिल्या बॉलवरती षटकार मारून ना साईनं अशा जरूर जागे केले होते. त्यानंतर कोणताही बॅटर विकेटवरती जास्त का थांबू शकलेला नाही आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे एका हाती टर्न झालेला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच या ठिकाणी टीम जय भवानी शिरगावच्या बाजूनं. ओमकार मित्रमंडळ वांगणी त्यांच्या विरुद्ध खेळतीये. बॉल तयार. हा देखील आलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट. बट टीम शिरगाव म्हणत असेल की विकेट नाम दे. जर या बॉलवरती विकेट आली असती तर 2 हॅट्रिक्स पाहायला मिळाले असते एका सेशन मध्ये. लगातार डॉट बॉल्स. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक डीप मध्ये लॉंग ऑन. समोर एक एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आला. मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ. बॅटन पॅडमधनं ऑन साईडला फ्लिक केलं. सिंगल डबलला काम चालणार नाही आहे कारण आता मोठे फटके पाहिजे. सामना जिंकायचा, मॅच मध्ये थर्रार निर्माण करायचा आहे, तर संघर्ष गरजेचा आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी टीमसाठी जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदा तसं जिंका की साऱ्यांनी आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच घडला जातो तुमच्या माध्यमातून इतिहास. खराब आहे बॉल. डावा स्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा रन. एक अजून अतिरिक्त धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा रन खरं तर तुम्ही तुमच्या 46च्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही आहात. लक्ष मोठं आहे. प्रयत्न हे करावे लागतील की जितकं स्वतःला घासता येईल तितकं चमकता येईल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या अगदी टोला लागलाय. एक सिंगल अजून ऍड होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे चाललाय आणि संघ जाऊन पोहोचलाय. फलंदाजी करणारा ओमकार मित्रमंडळ वांगणी 20 धावा धावफलकावर. अजूनही बनवायच्या 26 धावा. जर या बॉलवरती मोठा फटका आला, सामन्यामध्ये जिवंतपणा आहे. आणि याला षटकार. चाललाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6 आणि षटक संपली 3. धावा झाले 26. बनवायच्या 46. बॉल शिल्लक 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावा त्या मात्र 20. मी देईन
आणि जर टायमरची चर्चा झाली तर बरोबर वेळेवरती या ठिकाणी 3 षटकं फिनिश झाली आहेत. शेवटचं षटक आणि हेमंत पवार त्याच्या समोर एक षटकार मारलाय, तो फलंदाज नॉन स्ट्रायकर एनलाय. पवार तिथनं संघर्ष किती केला जाईल. 6 मध्ये 20 पाहिजे. बॉल तयार, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड नाही पोचू शकले. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी ट्राय केलं गेलेलं नाही आहे, फक्त 2च धावा या ठिकाणी मिळतील. आणि समीकरण मैदानावरती आता शिल्लक आहे येणारे 5 चेंडू आणि 18 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, त्याच्यामुळे 5 बॉल आणि धावा तुम्हाला या ठिकाणी करावाच लागतील, त्या म्हणजे 18. खूप चांगला झाला सामना खरं तर आतापर्यंत. मात्र जे युवा पवारचा हॅट्रिक ओव्हर आलं तिकडे खूप काही गमावलं टीम वांगणीनं. बॅकफूटला गेले, फटका काय सजवलाय, एकदम कडक, एकदम ओके. बॉल चालला सीमारेषा बाहेर. हा आला चौकार. जे जमलं नाही ना ओपनर्सला, वन डाऊन्सला, मिडल ऑर्डरच्या बॅटर्सला, सध्या ते टलंडस करून दाखवतात. नंबर 7 नंबर 6 वरती आलेला बॅट्समन सध्या चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या चौकार आलाय फलंदाज धीरज कांबरी आणि श्री कदमने एक षटकार मारलाय. अजूनही झुंज देतीये टीम. ओमकार मित्रमंडल वांगणी. बॉल शिल्लक 4 आणि जिंकण्यासाठी धावा करायचे 14. अतिशय सुंदर फ्रंटलाईट आहे. रिया मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून सगळे टॉवर्स उभारण्यात आलेत, त्यांचं देखील करूया विशेष कौतुक. धुळे ब्रदर्स सध्या आपल्यासोबत डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. ओमसाई MTC या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग पार्टनर आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील करूया स्वागत. 3 कॅमेराच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. स्कोरच्या भूमिकेत आपल्यासोबत आहेत अजय गाटावळे. 4 बॉल 14. इथे मोठा फटका आला, मॅच ऑन. अजून एक फटका सजवला, हा देखील चाललाय. वॉर्ड स्टॉप बाय फील्ड. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग. आणि इथे 2 मिळतील म्हणजे समीकरण अजूनही शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू 12 धावा. काय फटका होता, मागचा स्लॅश केला तर आता जणू काही चापट चपराकच दिली होती बॉलला. आणि तिकडे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध स्वीप कव्हरला फिल्डरने येऊन बॉल स्टॉप केलाय. समीकरण 3 चेंडू 12 धावा. गोलंदाजाकडे मोठी संधी आहे, बट खूप काही गमावल्यानंतर ना पुनरागमन या मॅच मध्ये केलंय ते म्हणजे टीम वांगणीनं. एक बिगिट पैसा वसूल मॅच. हा फुल टॉस ऑन साइडला खेचलाय आणि झाली आहे मिस्टेक. चुकीला माफी नाही. बाउंड्री चेक साठी अंपायरने घेतलाय थर्ड अंपायर. बाउंड्री चेक साठी थर्ड अंपायर से अंपायर की चौकार आहे. ओव्हर द वेस्ट आहे का त्यासाठी आधी आपण थर्ड अंपायर घेऊयात. आधी ओव्हर द वेस्ट आहे का ते पाहिलं जाईल. बॉलचा हाईट फॅक्टर ते चेक केलं जाईल. चला नो बॉल तर नाही आहे, फेअर बॉल आहे, डीप होतोय. आणि आता बाउंड्री चेक करूयात आपण. चौकार की षटकार. आणि हा देखील चौकार आहे. 4 धावा म्हणजे समीकरण आता मैदानावरती उरलंय 2 चेंडू आणि 8 धावा. मागच्या वाचलेल्या 2 धावा फिल्डर्स कडनं. व्हॉट अ शॉट यार. सुपर सुपर क्वालिटी. एक्स्ट्रा कव्हरला हा मारलाय षटकार. मॅच कोणीही जिंकू दे, त्यानं जी बॅटिंग केली आहे कव्हर्सला, पॉइंटला, एक्स्ट्रा कव्हरला, मिड विकेटला जे 6-4 मारलेत ते लाजवाब आहेत. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर धीरज कांबरीच्या बॅट मधून
एक्स्ट्रा कव्हरला मारलाय एक्स्ट्रॉर्डिनरी सिक्सर. वॉट अ शॉट. गुडलाईन स्पॉट वरती पडला, टप्पा पडला, मागे गेले. समीकरण शेवटच्या बॉल वरती आलाय. 6 मध्ये 20, 5 मध्ये 18 बनलेत. 1 बॉल 2 धावा. ज्या 2 धावा मागच्या चौकारावरती फिल्डरना वाचवल्या तर एका बाजूला झेल सुटून चौकार देखील आलाय. आणि या सगळ्याची चर्चा या मॅच मध्ये होईल. साई एकविरा चषक आज पैसा वसूल आहे. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो, एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या. शेवटचा अंतिम बॉल आणि 2 धावेची गरज. 1 बॉल 2 मिड ऑफ आहे. लॉंग ऑफ अगदी डीप मध्ये नाही. ऑन साइडला लावले 3. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. ऑफ साइडला लावला एक बॅकवर्ड पॉइंट. समोर आहे एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ खाली. फाईन लेगचं क्षेत्र देखील खाली केलंय. त्याला आणलंय शॉर्ट मिड विकेटला. 1 मध्ये पाहिजे 2. मिड ऑन की मिड ऑफ. कोणाच्या वरनं जाणार बॉल की डॉट येईल. बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर आहे. हा आलाय डीप मध्ये. थ्रो. सेकंडचा कॉल आणि 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा झाले त्या ठिकाणी पूर्ण. आणि 6 बॉल 20 धावा चेस करून हा सामना वॉट इनिंग प्ले बाय बैटर धीरज कामरी. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, हार कर जीतने वाले को आदर्श मित्र मंडळ. अगदी आपण टीम पाहता पडले गाव या स्पर्धेच्या पुढे आली आहे. त्यानंतर काल दहिवली आली आहे आणि आपलं अस्तित्व कायम करून आम्ही देखील लढायला आलोय हे सांग